उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वायबी चव्हाण सेंटर इथं आता दाखल होतील। नंदनवनमधून त्यांच्या वाहनांचा ताफा आता निघालेला आहे। एका पाठोपाठ एक खासदारांच्या गाड्या सुद्धा आता निघालेल्या आहेत। संजय दिना पाटील, मनश्री आमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे। मनश्री, सध्याच्या घडीला आपण बघतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सगळे खासदार, जे 6 खासदार आहेत, ठाकरेंचे 6 खासदार जे आता शिंदेंचे होत आहेत, ते आता निघालेले आहेत। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी नंदनवनच्या बाहेर हा कडेकोट पोलीस बंदोबस्त बघतोय। वाहनांचा ताफा, कारण 6 खासदार आहेत आणि या 6 खासदारांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक, त्यांचे सुरक्षाकर्मी यांच्यासह हा 6 खासदारांचा ताफा सध्या जाताना बघतो आहोत। एकनाथ शिंदे यांनी आपण अभिवादन त्यांनी केलेलं आहे माध्यमकर्मींना जाताना, की कशा पद्धतीने हा संपूर्ण ताफा अडवण्यात आलेला आहे। जर आपण नंदनवनचा हा संपूर्ण परिसर बघाल तर संपूर्णतः वाहतूक अडवण्यात आलेली आहे आणि या 6 खासदारांना जाऊ दिलं जात आहे। पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मी कॅमेरामनला विनंती करेन की लवकरात लवकर त्यांनी आपण पुढे येऊन काहींच्या प्रतिक्रिया देखील घेऊ शकतो की हे 6 खासदार आता वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी जातील। बैठक पार पडली आहे नंदनवन या ठिकाणी आणि नंदनवनच्या बैठकीनंतर कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झाला तर काय, अशा पद्धतीचे प्रश्न देखील उपस्थित झाले। मात्र या कायदेशीर पेच प्रसंगातून मार्ग काढण्याकरता एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं असल्याचं कळतंय। नंदनवनच्या बाहेर पूर्णतः वाहतुकीची कोंडी झालेली आहे, कारण 6 खासदारांच्या गाड्यांचा ताफा आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील ताफा आहे। मात्र पोलिसांनी या ठिकाणी हा संपूर्ण ताफा अडवलेला आहे। मागचं जर चित्र आपण बघितलं तर संपूर्ण नंदनवनचा हा परिसर इथे पोलिसांनी या ठिकाणी थांबवलेला आहे। वाहतूक जी सामान्य वाहतूक आहे ती थांबवलेली आहे। मात्र या 6 खासदारांचा ताफा आता जातो आहे वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळ्यात पहिल्यांदा नंदनवनवरनं बाहेर पडले आणि त्याच्यानंतर हा 6 खासदारांचा ताफा त्यांना फॉलो करतोय, त्यांचे समर्थक त्यांना फॉलो करतायत आणि आपण बघतोय की 6 खासदारांचा ताफा हा चाललेला आहे। नेतृत्व केलं एकनाथ शिंदेंनी नेतृत्व केलं आणि त्याच्यानंतर इतर जे खासदार आहेत ते या ठिकाणी जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण घेण्याचा प्रयत्न करा। 6 खासदारांच्या ताफ्यापैकी काही खासदार आपल्याला काही बातचीत करू शकतात का, ते करण्याचा प्रयत्न करतो आहोत। कारण सगळ्यात महत्त्वाचं एक इंटरेस्टिंग दृश्य मला यामध्ये वाटलं ते म्हणजे सगळ्यात सुरुवातीला नंदनवनमधनं बाहेर पडल्या बैठकीनंतर ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेनंतर पाठोपाठ या सगळ्या 6 खासदारांच्या गाड्या बाहेर पडल्या। यामध्ये त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते, सुरक्षाकर्मी हे सगळेच होते। मात्र एक प्रकारे एकनाथ शिंदे यांचं हे शक्ती प्रदर्शन म्हणता येईल का, अशी देखील एक चर्चा आता व्हायला हरकत नाही आहे। कारण एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पत्रकार परिषदेची तयारी केलेली आहे, यासोबतच इतर ज्या काही तयारी केलेली आहे आणि दिल्ली ते मुंबई विमानतळ आणि मुंबई विमानतळ ते नंदनवन अशा पद्धतीचा जो प्रवास या 6 खासदारांचा आपण बघितलेला आहे, तो पाहता हे शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये शिवसेनेनं केलेलं आहे का, अशा पद्धतीची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू व्हायला हरकत नाही आहे। तशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होऊ शकते। ठीक मनश्री नंदनवनमधून आपल्याबरोबर होत्या। मनश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नंदनवनमधल्या घडामोडी आता संपल्यात, कारण या ठिकाणी जवळपास 2 तासाहून अधिक वेळ या ठिकाणी बैठक चालू होती, चर्चा चालू होती आणि आता नंदनवनमधला हा एपिसोड संपलेला आहे।